चला तर मंडळी, आज आपण कुरकुरीत अशी मच्छी फ्रायची रेसिपी बघणार आहोत. मच्छी फ्राय म्हणजे जिभेचे स्वर्गच आणि ही रेसिपी बनवायला अगदी इझी आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर सर्वात अगोदर इथे मी प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये हळद, त्याचबरोबर घरगुती मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेत आहे. यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ, याचबरोबर हा जो मसाला आहे तो मच्छी फ्राय मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला कुठल्याही स्टोअरमध्ये इझिली मिळू शकतो. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण हा मसाला सुद्धा एकजीव झालेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे. तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे पिळून घेतलेला आहे. त्याचा पूर्णपणे रस काढून घेतलेला आहे आणि हा जो रस आहे तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. लिंबूने खूप छान अशी चव येते मच्छीला, ते यासाठी. आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला मच्छीला लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मच्छीला लावून घेतलेला आहे. मच्छी फ्रायची डिटेल रेसिपी मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. मच्छीला आपण सर्वात अगोदर मीठ आणि हळद लावून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर एक-एक करून इथे सर्व मच्छीला मी मसाला लावून घेतलेला आहे. यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्यामध्ये चिमूटभर मीठ आणि घरगुती मसाला थोडासा टाकलेला आहे. यानंतर जी मच्छी आहे त्याला आपण असा रवा लावून घ्यायचा आहे आणि इझिली स्प्रेड करायचं आहे हलकंसं. आणि तुम्ही इथे बघू शकता लागला सुद्धा गेलेला आहे रवा. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तव्यामध्ये आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्याचबरोबर हा जो रवा लावून मच्छी ठेवलेली आहे ते टाकलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला कुरकुरीत अशी मच्छी भाजून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान ही अशी फ्राय झालेली आहे एका साईडने. तर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ही भाजून घेऊ. दोन्ही बाजूने सुद्धा खूप छान अशी मच्छी भाजली गेलेली आहे. यानंतर आपल्याला ही मच्छी काढून घ्यायची आहे. ही मच्छी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. बनवायला अगदी इझी आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि माझा लाँग व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.